राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होते आहे आणि सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड होईल आणि आज सायंकाळी 5 वाजता त्यांचा उपमुख्यमंत्रीपदी शपथविधी होतो। बघा, अशा बातम्या ज्या आहेत की महाराष्ट्राला नवीन महिला मुख्यमंत्री मिळते आहे, अशा बातम्या उपमुख्यमंत्री अशा बातम्या मी ऐकतोय। अजित पवारांच्या दिवंगत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्राताई पवार यांचं नाव मी ऐकतोय, मला माहित नाही। आता शेवटी हे त्यांचं राजकारण आहे, हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे, त्याच्यावरती आम्ही काय बोलावं। पण अजूनही महाराष्ट्र अजित पवारांच्या जाण्यानं दुःखातून सावरलेला नाही, एवढंच मी सांगू शकतो। त्याच्यामुळे अजित पवारांच्या कुटुंबातलं जर कोणी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री होणार असेल तर हा सर्वस्वी त्यांच्या पक्षाचा आणि त्यांचा कौटुंबिक विषय आहे। याच्यावरती इतर कोणी मत व्यक्त करण्याची ही वेळ नाहीये, ही अजिबात वेळ नाही। त्यांच्या पक्षाचे जे नेते आहेत, त्यांच्या पक्षात नेत्यांची फार मोठी फळी आहे। प्रफुल्ल पटेल राष्ट्रीय नेते आहेत, सुनील तटकरे राष्ट्रीय नेते आहेत, छगन भुजबळ राष्ट्रीय नेते आहेत, बरं का। असे असंख्य त्यांच्या पक्षामध्ये राष्ट्रीय नेत्यांची फळी आहे। आता ह्या राष्ट्रीय नेत्यांनी हा निर्णय घेतला असेल तर तो त्यांचा निर्णय आहे। त्यांच्याकडे त्यांचा पक्ष सत्तेमध्ये सहभागी होता आणि शेवटी हा निर्णय अमित शहाच घेणार आहे। अमित शहाने निर्णय घेतला असेल। रावसाहेब, आत्ताच शरद पवारांची पत्रकार परिषद झाली। शरद पवार असं म्हणतायत की मला या निर्णयाविषयी काही माहिती नाही आणि त्यांच्या पक्षाचे नेते, मग त्यात काही प्रफुल्ल पटेल आहेत, सुनील तटकरे, अशा मंडळींनी हा निर्णय घेतला असावा, या बाबतीतली काही माहिती नाही। असं आहे की ते बरोबर बोलतात, तो एक स्वतंत्र गट आहे। अजित पवारांचा पक्ष हा स्वतंत्र गट आहे, त्याच्यामुळे शरद पवार साहेब बोलतात ते योग्य, कोणालाच माहित नाही त्याविषयी ना। ते फक्त त्यांच्या पक्षांतर्गतला विषय हा निर्णय आहे। कारण अजित पवारांच्या निधनानंतर त्यांचे पक्षाचे राष्ट्रीय नेते जी नावं घेतली, तटकरे,